आत्ताचा सुभाषिताचा विषय आहे कूट. म्हणजे कोडी असतात आणि भाषेच्या वेगवेगळ्या प्रकारामुळे ज्याच्यामध्ये क्रियापद शोधून काढायचं आहे किंवा प्रहेलिका, आपण मराठीत त्याला उखाणे म्हणतो. तर अशी शाळेमध्ये मराठीमध्ये आपण 2 अक्षरी एक आडनाव आहे, 4 अक्षरी एक आडनाव आहे, त्याचे पहिली 2 अक्षर असं आहे. अशा पद्धतीने आपण मराठीमध्ये करतो. पण हा प्रकार संस्कृतचा ज्या काळात प्रसार भरपूर होता त्या काळात किती प्रकारची विविधता काव्यामध्ये होती ते या सदरात आपल्याला बघायला मिळतं. त्या कूटश्लोकांच्या मध्ये आपण काही श्लोकांचा विचार करू. एक श्लोक आहे, तातेन कथितं पुत्रम पत्रम लिख ममाज्ञया. वडिलांनी सांगितलं मुलाला, मला पत्र लिही. न तेन लिखितं पत्रम, त्यांनी पत्र लिहिलं नाही आणि तरीसुद्धा पितुराज्ञा न लंघिता, त्यांनी वडिलांची आज्ञा ओलांडली नाही. आता वडिलांनी पत्र लिहायला सांगितलं आहे आणि मुलांनी लिहिलं नाही आणि आज्ञा ओलांडली नाही, कसं आहे? तर ते त्या श्लोकामध्ये न तेन लिखितं पत्रम, ते नतेनं जोडलं की नत असणाऱ्या त्यांनी, नतेनं म्हणजे नम्र असणाऱ्या त्यांनी लिखितं पत्र लिहिलं. तातेन कथितं पुत्रम पत्रम लिख ममाज्ञया नतेन लिखितं पत्रम पितुराज्ञा न लंघिता. म्हणजे त्या न तेन शब्द जोडल्यामुळे आणि तोडल्यामुळे अर्थामध्ये बदल होतो. असंच एक सुभाषित आहे. एका स्त्रीला सांगितलं, पानीयम पातुमिच्छामी त्वत्तः कमललोचने. हे कमळाप्रमाणे सुंदर असणाऱ्या उत्तम स्त्री आहे, तुझ्याकडनं मला पाणी प्यायचं आहे. पण अट आहे, यदि दास्यसी नेच्छामी, तुझं देणार असलीस तर मला नको. नो दास्यसी पिबाम्यहम, तू देणार नसलीस तर मी पिणार. आता हा तिढा कसा काय सोडायचा? तर ते शब्दांची फोड नीट वेगळी केली की त्याचा अर्थ कळतो. तर पानीयम पातुमिच्छामी प्रत्यह कमललोचने, तुझ्याकडनं पाणी प्यायची इच्छा आहे. यदि दास्यसी म्हणजे यदि दासी अशी नेच्छामी, तर मला इच्छा नाही आहे. नो दासी अशी पिबाम्यम, तुझं दासी असलीस तर मी तुझ्या हातचं पाणी पिणार नाही. नो दासी अशी, दासी नसलीस तर पाणी पिन. हा संधी उलगडल्यामुळे आपल्याला अर्थ कळतो. याच्यामध्ये दासीच्या हातचं पाणी प्यायचं नाही वगैरे असले वेगळे अर्थ काढायचे नाहीत. हा भाषेच्या मजेचा गोष्ट आहे, भाषेचा आनंद याचा आपण घेत असतो. तर आणखीन असंच एक सुभाषित आहे, न तस्य आधी न तस्य अंतः. त्याचा ओळखा पाहू, त्याला सुरुवात नाही, त्याला शेवट नाही. आणि मध्ये यश तस्य तिष्ठती, त्याच्यामध्ये जो राहतो तो तवाप्यस्ती ममाप्यस्ती यदि जानासी तद्वद. त्याच्यामध्ये जो राहतो तो तुझ्याजवळ पण आहे आणि माझ्याजवळ पण आहे. मग ओळख बघू कोण आहे? तर न तस्यादिही न तस्यांतो मध्ये यश तस्य तिष्ठती तवाप्यस्ती ममाप्यस्ती यदि जानासी तद्वद. तर कसं काय, याला सुरुवात नाही आणि ज्याला शेवट नाही आणि मध्ये राहतो तो आपल्याजवळ, कसं काय? पण मग जरा शब्दांचे अर्थ जरा बदलले. न तसे आधी म्हणजे न ही त्याची सुरुवात आहे, पहिला अक्षर न आहे. न तसे अंतः म्हणजे न हा त्याचा शेवट आहे. म्हणजे 2 नंच्या मध्ये मध्ये यश तस्य दिसरी, म्हणजे त्याच्यामध्ये य राहतो. 2 नच्या मध्ये ठेवला की नयन असा शब्द होतो. तर तवाप्यस्ती ममाप्यस्ती, मग बरोबर आहे, तुझ्याजवळ पण आहे आणि माझ्याजवळ पण आहे. यदि जानासी तद्वद, तर त्याचं उत्तर नयन असं आहे. आणखीन असाच एक प्रकारचा एक श्लोक आहे की हा कोण आहे ओळखा बघू. त्याला काय, अस्थि नास्ती, त्याला हाडं नाहीत. अस्थि नास्ती शिरो नास्ती, त्याला डोकं पण नाही आहे. बाहुर असती निरंगुलीही, त्याला बाहू आहेत पण बोटं नाही आहेत. नास्ती पादद्वयम, त्याला 2 पाय पण नाहीत. गाढम अंगम आलिंगती स्वयं, आणि तो तुम्हाला मिठी मारतो, कळलं का? अस्थि नास्ती शिरो नास्ती बाहुर असती निरंगुली
नास्ति पादद्वयम गाढम अंगम आलिंगती स्वयं. मग त्याचं उत्तर आपल्या अंगातला सदरा जो आहे तो ते त्याचं उत्तर आहे. त्यामुळे सदरा कसा आहे तर त्याला हाडं नाही आहेत, त्याला डोकं नाही आहे, त्याला बाहू आहेत पण बोटं नाही आहेत, कळलं का, त्याला पाय नाही आहेत, तरीसुद्धा तो आपल्या अंगाला एकदम चिकटून राहतो. त्याचं सदरा हे उत्तर आहे. अशा प्रकारचे निरनिराळे सुभाषित असतात. हे असंच एक सुभाषित आहे, पर्वताग्रे रथो याती भूमौ तिष्ठती सारथी. म्हणजे जो रथ हाकणार आहे ना तर रथ आहे तो रथ पर्वतावर आहे आणि सारथी जो आहे तो जमिनीवर आहे आणि त्याला टेकेनं पादेनं तो एका पायाने जोरात चालतो पण एक पाऊल पण पुढे सरकत नाही. मग त्याचं उत्तर काय तर कुंभाराचं चाक हे त्याचं उत्तर आहे. अशा निरनिराळ्या प्रकारची सुभाषितं त्याच्यामध्ये असतात. आता आणखीन एक सुभाषित आहे, पांडवानां सभामध्ये दुर्योधन उपागतः तस्मै गांच सुवर्णंच सर्वाण्याभरणानिच. म्हणजे काय, पांडवांच्या सभेमध्ये दुर्योधन आला आणि त्याला त्यांनी गायी सोनं आणि दागदागिने दिले असं क्रियापद नाही आहे. तर मग ह्याचं काय उत्तर आहे तर पांडवानां सभामध्ये दुर्योधन उपागतः. याची फोड जरा वेगळी गेली तर दुर्योधन आलेला नाही आहे, तर पांडवानां सभामध्ये यहा अधनहा उपागतः. त्याचे संधी केल्यानंतर पांडवानां सभामध्ये द्विखंड अवग्रह आहे आणि दुर्योधन उपागतः असं त्याचं एकत्र शब्द झाले. पण त्याचे फोड केल्यानंतर पांडवानां सभामध्ये यहा अधनहा उपागतः तस्मै गांच सुवर्णंच अदुः. पांडवांच्या सभेमध्ये जो अधन आला होता त्याला त्यांनी गायी सुवर्ण आणि आभूषणं दिली असं त्याचं उत्तर आहे. आणखीन असा एक श्लोक आहे, केशवम पतितं दृष्ट्वा. कृष्णाला पडलेलं बघून पांडवा हर्षनिर्भरा, पांडवांना आनंद आला. कृष्णाला बघून पांडवांना आनंद होतो. रुदंती कौरवास सर्वे, कौरवांना वाईट वाटलं, रुदंती कौरवास सर्वे आणि ते शोक करू लागले, हा हा केशव केशव, अरे कृष्णा कृष्णा असं ते शोक करू लागले. आता याचा श्लोकाचा अर्थ कळत नाही, कृष्ण पडला काय आणि पांडवांना आनंद झाला काय आणि कौरवांना वाईट वाटलं काय. पण त्याचं शब्दांची फोड केली की मग त्याचा अर्थ कळतो. केशवम संस्कृतमध्ये क म्हणजे पाणी, के म्हणजे पाण्यामध्ये पडलेल्या प्रेताला, केशवम पाण्यात पडलेल्या प्रेताला बघून पांडवा हर्ष निर्भरा म्हणजे माशांना आनंद झाला. पांडव म्हणजे मासे आणि कौरवा हा जे कौर म्हणजे कौ इथे रवंती ते कौ असा आवाज काढला तर मी कावळे, कळलं का. तर रुदंत कौरवा सर्व, कौरवांना ते वाईट वाटलं की त्यांच्या शिकार गेली म्हणून. त्यामुळे केशवम पतितं दृष्ट्वा पांडवा हर्षनिर्भरा रुदंत कौरवा सर्वे हा हा केशव केशव. असे प्रकार पण अनेक आहेत. आता एक सुभाषित असं आहे की प्रश्नामध्येच उत्तर आहे. आता ते कसे शोधून काढायचं तर कंसं जघान कृष्ण, हा कृष्णाने कोणाला मारलं, कृष्ण हा कम संजघान. का शीतल वाहिनी गंगा, थंड वाहणारी गंगा कुठली. के दार पोषणरता, घरातल्या बायका मुलांचं कळका पोषण कोण करू शकतो. आणि कम बलवंतम न बाधते शीतम, कोण बलवान आहे की त्याला थंडी बाधत नाही. असे प्रश्न आहेत आणि असं म्हणलं की उत्तर जे आहे ना ते प्रश्नामध्येच आहे. तर कंसं जघानं एकत्र केलं की कंसं जघानं कृष्ण, कृष्णाने कंसाला मारलं. का शीतलवाहिनी एकत्र केलं की का शीतलवाहिनी गंगा, शीतलवाहिनी गंगा कुठली तर काशीमध्ये वाहणारी गंगा ही शीतलवाहिनी आहे. के दार पोषणरता हा तर केदार पोषणरता म्हणजे शेतीवाडी जे नीट सांभाळतात ते दार पोषणरता बायका मुलांचं रक्षण करतात. आणि कम बलवंतम शीतम न बाधते तर कंबलवंतम ज्याने कांबळं घेतलं आहे त्याला थंडी बाधत नाही. अशी प्रश्नामध्ये उत्तर आहे दडलेलं आहे.
असा आणखीन एक वेगळाच भाषेतला प्रकार संस्कृतने आपल्याला दाखवलेला आहे. आणखीन असंच एक अप्रतिम कोडं असणारं सुभाषित आहे. त्याचे सुभाषित असे की राम रावणांचं युद्ध चालू आहे आणि त्या युद्धामध्ये रामाचं काय वर्णन आहे तर राम एक बाणी आहे. रामाने बाण मारला की तो कामच करणार, तेव्हाच बाण मारतो राम. तर समरे हेमरे खांकम बाणम मुंचती राघवे, त्या युद्धामध्ये रामाने रावणाला मारण्यासाठी विशेष बाण काढला. त्याच्यावर सोन्याची रेखा काढली होती. रावणासाठी बाण आहे, साधा बाण कसं मारून चालेल म्हणून त्यांनी सोन्याची रेख असणारा बाण रामाने काढला आणि तो रावणाला मारला. आता त्याच्या पुढे असं म्हणलं आहे, सर रावणोपी मुमुचे मध्ये रीती धरम शरम. रावणाने पण बाण मारला, त्या बाणावर री असं लिहिलं होतं, असा रावणाने पण बाण मारला. त्याच्यात कोडं असं आहे की रामाने बाण मारल्यानंतर रावण जिवंत कसा राहतो, रावणाने बाण परत कसं काय मारला आणि त्याच्यामध्ये री लिहिलं आहे, याचा अर्थ काय हे कळत नाही. पण सुभाषितकारांची जरा मेक बघितली की तुला आपला त्याचा उलगडा होईल. तर रामाने बाण मारला त्यावेळेला बाण शब्द वापरला आहे, पण रावणाने मारला त्यावेळेला बाण शब्द नाही वापरलेला, त्यावेळेला वापरला आहे शर शब्द. शर रावणोपी मुमुचे मध्ये रीती धरम शरम. रावणाने काय केलं, शर सोडला. कसा शर म्हणजे बाण सोडला, तर मध्ये कसा सोडला शर तर मध्ये री असणारा शर सोडला. तर शर या शब्दामध्ये री लिहिलं तर शरीरम मुमुचे, बाण नाही सोडलं त्यांनी. तर रामाने मारलेल्या बाणाने काम केलं आणि रावणाने शरीर सोडलं, असा त्या श्लोकाचा अर्थ होतो. समरे हेमरे खांकम बाणम मुंचती राघवे स रावणोपी मुमुचे मध्ये रीती धरम शरम. अशा प्रकारची भाषेची विविधता संस्कृतनेच करावी. आता आणखीन एक सुभाषित असं आहे की ब्राह्मणस्य महत् पापम संध्यावंदन कर्मभिः. कसं काय ब्राह्मणाचं महापाप कशामुळे, संध्यावंदन कर्मामुळे. अत्र क्रियापदम गुप्तम यो जानाति स पंडितः. म्हणजे इथं क्रियापद गुप्त आहे. ब्राह्मणाचं महत्पाप संध्यावंदन कर्मामुळे, पुढे आहे नाही काय, मग क्रियापद कसं शोधायचं आणि संध्यावंदन कर्मामुळे महत्पाप कसं काय होईल. हां, पण त्याच्यातली मेख कशी आहे बघा. तर ब्राह्मणस्य हा शब्द फोडायचा आणि हे ब्राह्मण तव महत् पापम संध्यावंदन कर्मभिः स्य. ब्राह्मणस्याचे स्य याचा अर्थ नष्ट होणे. हे ब्राह्मणा, तुझं महत्पाप संध्यावंदन कर्मामुळे नष्ट होईल. अत्र क्रियापदम गुप्तम यो जानाति स पंडितः, असं या श्लोकामध्ये म्हणलेलं आहे.